नमस्कार, माझ्या हेल्थ मंत्राची सुवर्ण चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। भजी प्रकार आपल्याला सर्वांना खूप आवडतात आणि हिवाळा लागलेला आहे आणि तळलेलं तुळलेलं खाण्याचा आनंद हिवाळ्यात खूप जास्त असतो। चला तर आज बनवतो आहोत घोसाळ्याची भजी। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। गरमागरम घोसाळ्याची भजी तयार आहे। बघू शकता, एक भजा मी तुम्हाला ओपन करून दाखवते। खूप छान शिजली, आतमधून खुसखुशीत झालेली आहे। खूप झटपट बनतात ही घोसाळ्याची भजी। इथे मी लाल मिरची पावडर, हळद, मीठ, हिंग आणि ओवा घेतलेला आहे। त्याचबरोबर एक घोसाळा स्वच्छ धुवून त्याचे स्लाइस करून घेतलेले आहे। अशा पद्धतीने हे घोसाळ्याची स्लाइस आपण केलेले आहे। इथे मी 1-1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे, म्हणजेच चना पीठ। आता याच्यामध्ये टाकतोय 2-2.5 चमचे लाल मिरची पावडर। लाल मिरची पावडरचं प्रमाण थोडं जास्त घालायचं आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि मीठ आहे। हे माझं पिंक सॉल्ट आहे, हे 1-1.5 चमचा घ्यायचं आहे। त्याचबरोबर हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा आणि ओवा हातावर घेऊन थोडासा कुस्करून टाकूया, यामुळे याला स्मेल जास्त चांगला येतो। आणि आता व्यवस्थित याचं बॅटर तयार करूया। ज्याप्रमाणे आपण भजी बनवतो, भज्याचं बॅटर बनवतो, त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ सरसरीत भिजून घ्यायचं आहे। एकजीव करून एका साईडने करून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे आपलं बॅटर तयार झालं आहे। घोसाळ्याच्या भजीमध्ये आपल्याला सोडा घालायची गरज पडत नाही, अशी ही भजी खूप छान होतात। एका साईडने व्यवस्थित फेटून घेते मी याला 2-3 मिनिटभर। आता याच्यामध्ये 1 चमचा गरम तेल टाकलं आहे आणि व्यवस्थित एका साईडनी आपल्याला 1-2 मिनिटभर याला असंच फेटून घ्यायचं आहे। फेटत आलेलं आहे। इथे जवळच मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे। तेल तापलेलं आहे। तेल तापलं का बघूया, चेक करूया। तेल तापलेलं आहे। आता आपण भजी करायला घेऊया। इथे ही घोसाळ्याची काप आणि इकडे हे बेसन बॅटर बनवलेलं बेसन भजीचं याच्यामध्ये डिप करायचं आहे आणि एक एक करून कढईत टाकायचं आहे। असं करून मी सर्व भजी टाकून घेते। आपल्याला ही व्यवस्थित याच्यात टाकून घ्यायचं आहे। इथे आपली भजी एक साईडनी झाली आहेत। आता आपण याला व्यवस्थित उलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला छान ही भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। आपल्याला भजी व्यवस्थितच तळून घ्यायची आहेत, म्हणजे बेसन आपलं कच्चं राहायला नको। अशा पद्धतीने भजी लगेच तयार होतात। दोन्ही साईडनी आपली भजी तयार होत आहे, ऑलमोस्ट होतच आली आहे। आता आपल्याला ही भजी एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे।
भजी झालेली आहेत, एका डिशमध्ये काढून घेऊया. तयार आहेत घोसाळ्याची गरमागरम भजी. मिरची सॉस किंवा अशीही खाण्यासाठी उत्तम आहेत. खूपच रुचकर होतात हो ही भजी. अर्थातच रेसिपी बघून झाली की करून बघायची आहे. केल्यानंतर आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करायचं आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करायचं आहे. परत भेटूच अशा छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.